यांना आपण एक प्रतिमा दिलेली आहे, एक सन्मान म्हणून प्रतिमा दिलेली आहे. परंतु मी मुद्दामहून त्यांच्या समोरून ही प्रतिमा उचलली आणि इथे तिचं वाचन करत आहे. याची रचना जी केलेली आहे ती कोकणातील प्रसिद्ध कवी आदरणीय दावर अंदलीप या कवींनी केलेली आहे. खरं तर नाना पाटेकर असं आपण आदराने नाव घेतो, तर नाना पाटेकर या शब्दांनीच जुळवून एक सुंदर असं काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. ते काव्य मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे. नामांकित नामवंत एकच फक्त नाना, कलावंत कलासक्त कलाभक्त नाना. नामांकित नामवंत एकच फक्त नाना, कलावंत कलासक्त कलाभक्त नाना. नानाविध नानांमध्ये नाना आहे दिलखुलास. बघा काय म्हटलंय, नानाविध नानांमध्ये नाना आहे दिलखुलास. अभिनेता नाना माझा, नेत्याहून फर्स्ट क्लास, नेत्याहून फर्स्ट क्लास. पालखी नको अंबारी नको, नको मेघ डंबरी. बघा काय म्हटलंय, पालखी नको अंबारी नको, नको मेघ डंबरी. जमिनीवर राहून सुद्धा कीर्ती त्याची अंबरी, कीर्ती त्याची अंबरी. टेकड्यांमध्ये शोभून दिसतं जसे पर्वत शिखर, टेकड्यांमध्ये शोभून दिसतं जसं पर्वत शिखर. रजतपटावर तसाच शोभतो आमचा नाना पाटेकर, आमचा नाना पाटेकर. कर्तृत्वाने मोठा माणूस हीच त्यांची पर्वणी, कर्तृत्वाने मोठा माणूस हीच त्याची पर्वणी. नाना फाउंडेशनने घातली आता देशाला गवसणी, देशाला गवसणी. आणि शेवटचं कडवं लिहिलेलं आहे, रखरखीत वाळवंटात जसा निर्मल झरा, रखरखीत वाळवंटात जसा निर्मल झरा. राजकारणी नेत्यांपेक्षा नाना आमचा बरा, नाना आमचा बरा. ही प्रतिमा पुन्हा एकदा मी त्यांना सन्मानाप्रित्यर्थ त्यांच्या समोरच्या मंचावरती ठेवून देतो. After this, may I request Honorable Principal of MIB Girls High School, Kadwekar Rubina Madam, to welcome our former Principal of MIB Girls High School, Nasim Ismail Mukaddam. Please, Madam. After this, may I request, please have a seat. After this, may I request Honorable Principal again to welcome our former Principal again, Mr. Shahabuddin Parkar sir. Kadwekar Madam is requested to welcome. Thank you very much. Thank you, sir. History is being written, memories are being preserved, and a legacy is being celebrated. Today we unveil not merely a souvenir, but a legacy, a beautiful compilation of memories, achievements, dreams, and aspirations. ये इशाअत सिर्फ सफ़हात का मजमुआ नहीं, बल्कि 25 बरस के शानदार सफ़र, मेहनत, लगन, अज़्म और कामयाबियों का आईनादार है, जो आने वाली नस्लों के लिए मशअले राह साबित होगा. I humbly request our chief guest Nana Patekar ji to release the Silver Jubilee souvenir. आइए जोरदार तालियों के साथ इस यादगार और तारीखी लम्हे को हमेशा के लिए दिलों में महफूज करें. तालियों की गूंज इतनी बुलंद हो कि ये लम्हा हमेशा यादगार बन जाए.
Thank you, sir. Thank you, all the dignitaries. The souvenir is officially released. Huge round of applause again. Thank you, you all, and thank you all the dignitaries. हेलो तो कार्यक्रम बोला A leader is one who knows the way, shows the way, and goes the way. हेलो अब मैं सदर महफिल आरडी सर से मुअद्दिबाना गुजारिश करती हूँ कि वो अपने ज़री ख़यालात से हमें महसूस करें। फलक पर चमकता है हमारे अज़्म का सूरज, फलक पर चमकता है हमारे अज़्म का सूरज, अंधेरे खुद ब खुद तारीकियों में डूब जाते हैं, अंधेरे खुद ब खुद तारीकियों में डूब जाते हैं। प्लीज़ सर कम फॉरवर्ड एंड प्लीज़ गाइड अस। अस्सलामु अलैकुम। आदरणीय नाना, खेड नगराच्या प्रथम नागरिक बुटाल मॅडम, संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित सज्जनों, खिदमत खल्क अफजलुन इबादत است. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. जनसेवेच्या अनेक पद्धतीने आपण समाजाची सेवा करू शकतो. अशाच अपेक्षेने माझ्या ऐन तारुण्यात मी आरंभास माझ्या वडिलांनी मला खेडमधील एकमेव त्यावेळी असलेल्या शिक्षण संस्थेचा सदस्य केला. 1965ला 1965ला त्या संस्थेचा सदस्य केल्यानंतर 67ला त्या संस्थेची इमारत बांधली जावी म्हणून अब्दुल रब चाऊश आणि अब्दुल रशीद हैराचा कव्वालीचा कार्यक्रम करण्यात आला बिल्डिंगच्या फंडासाठी, आणि तिथपासूनच हे चक्र सुरू झालं. समाजामध्ये काम करणारी माणसं आम्ही किती योग्य सरळ काम करतो हा प्रश्न आहे, त्याच्यावर अंकुश असावा. परंतु सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की कोणाबद्दल कधीही कुठंही कसाही हेवा असू नये. नाना, आज मी आपला अत्यंत ऋणी आहे. आपण त्या एका व्यक्तीच्या संस्थेच्या या समारंभाला, रौप्य महोत्सवी समारंभाला उपस्थित राहिला, ज्याच्यावर ईडीची इन्क्वायरी आली संस्था चालवताना, ज्याच्यावर फौजदारी घातली गेली. पण यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे की कुठल्याही संस्थेचे हिशोब किताब आणि कुठल्याही संस्थेची कागदपत्र ही आपण चोख ठेवली तर सत्य हे एकदा उघडीस होतं. ज्या वेळेला खेडमधील एकमेव तत्कालीन उर्दू माध्यमाच्या संस्थेने रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली उर्दू प्राथमिक शाळा सुरू केली, अल्लामा इक्बाल लायब्ररी सुरू केली, आणि इतकंच नव्हे
तर महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शाखेशी जुडलेला असा शिवण क्लासचा वर्ग सुरू केला आजपासून 40 वर्षापूर्वी. जर का त्यावेळेला सुज्ञ पालकांनी आणि समाजाने सहकार्याचा हातभार लावला असता तर त्या संस्थेला तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज खेडला सुरू करता आलं पाहिजे, साधं कॉलेज नव्हे. आज ही जी संस्था आहे ज्याचा आपण रौप्य महोत्सवी समारंभ साजरा करतोय त्या संस्थेला 1990 मध्ये परवानगी मिळाली होती. परंतु माझ्या सुदैवाने आणि समाजाच्या दुर्दैवाने तेव्हा ती सुरू करता आली नाही. माझं सुदैव या तऱ्हेने की यदा कदाचित 1990ला जर ती शाळा सुरू झाली असती तर इंग्रजीच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज जशा मराठी माध्यमाच्या किंवा उर्दू माध्यमाच्या शाळा बंद झाल्या आहेत, बंद पडत आहेत, तशी ती शाळा कदाचित बंद पडली असती. पण तिथंही अल्लाह तालाला, ईश्वराला मला मार्गदर्शन आणि सहकार्य करायचं होतं की ती शाळा 10 वर्ष सुरू झाली नाही. 10 वर्षानंतर 2000ला शाळा सुरू झाली. त्या शाळेला 2 वर्ष परवानगी मिळाली नव्हती. आणि मग चित्रामध्ये आपण पाहिलेले माजी नामदार खासदार अलमरहूम HM दलवाई साहेब हे त्यांच्या वयाच्या 55व्या वर्षी त्या काळात त्यांच्या वृद्धापकाळात काळात त्यांना जेव्हा भेटायला जायचा त्यावेळेला ते उद्गार काढत, RD तुला जसं सहकार्य करायला हवं होतं तसं ते सहकार्य करता आलं नाही. खरं म्हणजे त्याने सगळं सहकार्य केलं. परंतु मला असं वाटतं सर की त्यावेळेला जर समाजाने विचार केला असता तर बरंच काही शिक्षण क्षेत्रात करता संस्थेला आलं असतं आणि ते होऊ शकलं नाही. आज या शुभप्रसंगी आपणा सर्वांना विनंती करतो की कसोटीवर चोखून घ्यावं, हरकत नाही, पण खरोखर मनामध्ये सद्भावना ठेवून ते कसोटीवर चोखावं जेणेकरून आपल्याला 100% सोनं मिळू शकतं. अल्लाह हाफिज.